कसा आहे आपला पावसाळ्याचं लुक. आज जरा वातावरण दिसतंय, सकाळ सकाळ पाऊस पडावा असं वाटतंय. काल बी काय पाऊस पडला राव, फुल पाऊस झाला सगळीकडे. बरं झालं काल संध्याकाळी आपण लवकर गेलो. आधी काल आपण 1400चं हिशोब केलं तर संध्याकाळी कॅल्क्युलेट मारा तर 1200चं लागलं. काय कुठं काय गोंधळ झाला काय माहिती. लय राव काल चुकीचं काम झालं. असं काय असत नाही, होतं कधी कधी असं. लय पाठ दुखते काल. आज बी दुखतंय पण कालपेक्षा बरं आहे. काल लय दुखते. आवड आहे कामाचं माझा. ड्रायव्हिंग लाईफ अशीच भावानो. पैसा आहे पण करणार पाहिजे आणि कष्ट लय, कंबरदुखी असं काय हरकत नाही. आज बी यायला उशीर झाला. 9:26 झाली. CNG सगळं झालं आहे, नाश्ता सगळं झालेलं आहे. 1600चं टार्गेट आहे. बघू सुरुवात कशी होती कशी नाही. चला. पावसाची कथा, ऊन पावसाची कथा. आता जर पावसाचं मूड झालं तर ऊन यायला लागलं थोडं. त्यामुळे जर्किंग आता मला वाटतं काढावं. पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली. पहिली ऑर्डर पडली रॅपिडोची 155 कॅम्पात. आपण आता कॅम्पात आहोत. एवढ्या ह्याच्यावरून समजून घ्यायचं कॅम्पात येईल. तर बघूया सेकंड ऑर्डर कधी पडते का नाही. आय होप लवकर लवकर पडावे. आणि पाटण दुखते रे आणखी, आवड आहे. म्हटलं काहीतरी थोडं वेगळं, झाडाचा सहारा. तर मित्रांनो वाजलेत किती ते सांगतो. 2:26 झालेत. आपण आत्ता आहोत टाटाच्या ऑफिसच्या इकडे. हे आहे निगडीला, भक्ती शक्तीच्या नियरबाय. आजूबाजूला बरेच ठिकाण आहेत, त्यामुळं मला जे माहिती मी ते सांगितलं. तर आत्तापर्यंत टोटल 988 रुपये झाले. 1000 रुपये देऊ आपण, 10-12 रुपये इकडे तिकडे 1000 रुपये झालेत. आणि आपल्याला वाजल्यात 2:26. अजून 600 रुपये करायचे आहेत. तर 2:26 नंतर 1000 रुपये व्हायला किती वेळ लागते किती नाही. मी आत्ता बरं कुठं सांगू का, आपण तो स्वारगेटकडं बरं का, आपल्या इकडं आपल्या एरियात. आणि बराच वेळ थांबल्यानंतर ही ऑर्डर पडली आपल्याला 374 रुपयांनी. 23 किलोमीटर, जे की परवडली नाही बघायला गेलं तर. पण 2 किलोमीटर आतमध्ये दाखवतं, त्यामुळं 21 किलोमीटर धरलं जाईल. ठीक आहे मग, परवडलं आहे ना. फक्त थोडंफार ट्रॅफिक लागलं. ट्रॅफिकचे पैसे भेटले तर टोटल राऊंड फिगर बघायला गेले 400 रुपये झाले असते असं मला वाटतंय. पण कुठं आपल्याला वाटतंय ना, आपल्याला अपमानासारखं होतंय. असं आहे वातावरण ना बघा, ढगाळ झाले, पाऊस पडेल असं वाटतंय. त्यामुळं आपण दिसते का पलीकडे लावले आणि त्याची दशा अशी झाली की पर चिरडले सगळं, राहिलं नाही त्याचं काय, संपले आता. असो घेऊन नवीन बघू कुठं रस्त्यावर भेटते का नाही. 200-300ला भेटून किती महाग भेटणार आहे. 500च्या भेटून 100 ते 500च्या आसपास. ह्या सीझनची रेट माहीत नाही कारण आपण अजून बघितलं नाही. घेतलं तर सांगेन तुम्हाला कितीला घेतलं किती नाही. हे खराब आहे ते डाव्या साईडला लावल. डाव्या साईडला जास्त कोण लावत नाही, खूप कमी लावतात. पण ते ऑप्शनला लावणार आहे. आपण बरेच जण लावतो तर लावत नाही. पण असावं कारण लई जर दुपारचा, रात्रीचा बघतो आपण रात्र पाऊस येतो, तसं जर दुपारचा आला तर मागचे कस्टमर सगळे भिजून जातील भाऊ. कस्टमर काय मी बी भिजून जाईल. तर ऑप्शनला ते मला वाटतं इकडे लावावं. त्यात काय भिजत नाही पण थोडंफार लागतंच पाणी. आता काय करणार, गरिबी वाईट असते. तर बघूया कुठं भेटतं का नाही. भेटले तर करूया विषय रेनकोटचा. गाडीचं रेनकोट येते आपल्या. आणि आपलं तर काय असतं, सकाळी घातलेलं तर ऊन यायला लागलं, काढलं आता वातावरण असं झालं, ढगाळ वातावरण चांगलं आहे. असं आय होप आत्ता जशी ऑर्डर पडली 374 रुपयाची 21 किलोमीटर, तशीच माझं मन नेहमी म्हणत असतं 21 किलोमीटरचे 5-6 ऑर्डर पडले पाहिजे दिवसानं. आज जास्त काही नको. तर म्हणजे 1000-2000 करून घरी जायला मोकळा नाही का. तर बघू नेक्स्ट ऑर्डर कधी पडते का नाही. चला. कस्टमर म्हणत होता मला की इथलं पाणी पडते पाणी. ठीक आहे म्हटलं, मागच्या वर्षीच आहे, यावर्षी घेतो म्हटलं नवीन, थांबा जरा म्हटलं. इथं आम्ही एवढं उघडं ठेवलं आहे, आम्हाला पाऊस लागायला आणि ह्यांना लागायला लागला आहे. असं चालायचं फाटलं आहे. ठीक आहे, साहजिक आहे, पडतं थोडं थोडं. मी असणार नाही की नाही पडत म्हणून, पडतं बरं का. गरिबी वाईट असते तर काय सांगावं कोणाला. आम्हाला सवय, आम्ही जर्किंग नाही घातलं, हे असं असून बी वापरत नाही आम्ही. झोमॅटोवाल्यानं सवय लागली आम्हाला. असो तर 4:30ला ऑर्डर पडली, बऱ्याच वेळानंतर ऑर्डर पडली 4:30 वाजता. आणि पडवतं ऑर्डर, पण आपल्याला जिकडं पण तिकडं आपल्या घराकडे नव्हतं पडत. बाणेर साईडला पडली, म्हणजे बाणेरवरनं स्टेट घरी नाही का, कात्रज साईडला.
आता 278ची ऑर्डर होती, वाजल्यात 5:04 आणि आता इकडं साहजिक आपल्याला कात्रज साईडला ऑर्डर आहे. कात्रज कोंडवा, काल कसं कोंडवाला भेटलं तसं भेटलं तरी चालेल, उंडरीला पडलं तरी चालेल. उंडरीवरनं परत कात्रजला यायचं, रिकामं नाही यायचं, काय ना काही 100 रुपये पुलाची पाकळी करायचं. तरी 78ची ऑर्डर होती ना, 80 रुपये 102चा कट झालं. 1250 झाले समजा पण टोटल 10-20 तिकडं तिकडं, तर किंवा 1200 धरून 50 रुपये करून पुढच्या छोटी ऑर्डर मारून आता पडलेली, पण ठीक आहे. 12, 13, 14, 15, 16, 350 रुपये खर्च. काल तर वाटोळ झालं आपलं, निम्म्यातनंच गेलो, जर गणित गडबडलं. पण आज 350 केल्याशिवाय घरी जायचं नाही. 5 तर वाजले, 2 तास काम करायचं भाऊ, काय बी होऊ, 350 केल्याशिवाय घरी जायचं. आता थांबायचं. चला, जसं काही मी तुम्हाला म्हणलं, आपलं नशिबात असेल ना तो कोणी हिसकावून नाही घेऊ शकत. बऱ्याच वेळानंतर एक ऑर्डर पडलेली, एक जण भेटलेला आपल्याला मेट्रानी स्टेशनला, सल्ला म्हटलं चलो म्हटलं, तर नंतर ना त्याचं काय आलं काय मन बदललं. तो म्हटला सामने मला बांधा नाही म्हणलं, त्याचा मालक होता तो नाही म्हटला, नाही म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही. 10-15 मिनिटांनंतर ना आपल्याला कॉन्वेची ऑर्डर पडली. देवत पावला म्हटलं कॉन्वेची ऑर्डर पडली. इस्कॉनला जाऊन तिकडं जायचं, कात्रज चौकात. तर ही ऑर्डर होते 387 रुपयाची, पण ते कालचे 20 रुपये प्लॅटफॉर्म चार्जेस हे करून उबेरमध्ये तुम्हाला दाखवून मिळता एंडला किती अमाऊंट झाली किती नाही. 68 रुपये काहीतरी दाखवलं, 368, पण 387 रुपये होते. आणि मीटरने आणलं तर 401 रुपये झालं, की खूप फरक पडला 14 रुपयाचा. तर फरक आहे बाई, त्यामुळे मीटर टाकले. रड होता द्यायला, नाही हो म्हणलं, 2 बिगारे होते कुठे गेले काय माहिती, आतमध्ये गेले वाटतं. इकडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू इकडं, नाही हो म्हणलं नाही बाबा परवडत नाही म्हणलं. एक तर नशीब आज ट्रॅफिक जास्त नाही लागलं, पण काल लई ट्रॅफिक मला बी असं वाटतं की नाही लागावं, कारण झटकीपट तूही मोकळा कस्टमर, मी मोकळा, मला घरी द्यायला नाही का. तर 1650 झाले, खूप चांगली गोष्ट आहे. ते 51 रुपयाची ऑर्डर बघायची कात्रज, किंवा ते पडलेली पण केली काय हरकत नाही. कात्रजच्या साईडला पडलेलं नशीबच माहिती इथनं. म्हणजे मी आत्ता VIT कॉलेजच्या इकडे, VIIT कॉलेजच्या इकडे, इथनं म्हणजे अप्परला आहे. अप्परवरनं 50 रुपये, कात्रला जवळपास होऊन जाईल, काही विषय नाही. तिन्ही प्लॅटफॉर्म चालू ठेवल्यात, कुठं ना कुठं भेटेल. 1700 होईल म्हणजे असं अंदाजे बघू. 1650 झालं म्हणजे 50 मारले 1700 होईल नाही का. एंड ऑफ द स्टोरी सांगायचा वेळ की पेशन्स पाहिजे. जसं की निगडीच्या इकडं आपण टाटाचे तर 2 तास थांबलेलो, इकडं 1 तास थांबलेलो, पण भाऊ घेतलीच का नाही. त्यामुळं पेशन्स असतात. कालवा चाललं, इंडिकेटर नाही दिलं म्हणून गॅसवाला वाटतं डायरेक्ट गेलं, आणि 2 व्हीलरवाला सरळ चाललं तर इंडिकेटर नाही दिलं म्हणून काहीतरी चाललेलं आहे. लई डेंजर असतं बाबा, रोड किंग लागतात त्यासाठी. असो, तर बघूया एखादी छोटीशी ऑर्डर पडते का नाही पडते. चला, वाजल्यात किती 7:05 म्हणजे ना भाऊ, आज करणार म्हणजे करणार, एकदा डोक्यात ठेवलं ना भाऊ, करायचं म्हणजे करायचं का नाही. इथं आलतो निलेश बागच्या इथं कोंडमध्ये, एकाने बुकिंग केली भारतीसाठी, म्हणलं भारतीचा ऑर्डर मला चला. आणि आता फोन केला तर म्हणतोय नाही मी भारतीला आहे म्हणतोय, मी बुकिंगच नाही करते, माझ्याकडे बेसिक मोबाईल म्हणतोय कीपॅडवाला, आम्ही कसं काय बुकिंग करणार. एवढं कसं जुळून येईन बरं, तुझ्याकडे बेसिक मोबाईल आहे, चलते की तू खोटं बोललं, पण काय चुकून वेगळं खरं काय निघलं की तू भारतीला राहतोस. खोटं बोलायचं तर प्रॉपर खोटं बोल ना, असं बोल मी नाशिकला राहतो असं तसं नाही का. काय लोकांना खोटं बोलावं, इथं घावला तो माणूस, असं जाऊ दे म्हणलं. काय म्हणलं मित्र, तू चुकीचं लोकेशन टाकलं म्हणलं, तू यायला भारतीला आहे, पिकअप तू इथं टाकलाय, ड्रॉप तिकडचं टाकलं म्हणून चुकीचं टाकलं. परत फोन केला तर फोन पिकअप नाही केला, गावला का नाही. मित्र जरा बुकिंग करताना बघून करत जा, नसेल जमत तर नको करू, डायरेक्ट मीटरने येत जा, कोणतरी पकडून नाही का. उगाच मी 2 किलोमीटर तुला पिकअप करायला इकडे आलो आहे, आता मला फिरून जायचं म्हटलं, मला खडे मशीन चौकातनं फिरून जायला लागेल ना, माझं नुकसान झालं का नाही. उगाला काही येड्या करताय, जमत नाही तर काय लोक नाही का. चला आता काय आता असं असते ड्रायव्हर. लाईट्स प्लीज, थँक्यू. तर मित्रांनो फायनली आपण आलो आहोत आपल्या पार्किंगला, आणि रिटर्न काय पडली नाही, एक पडलेली पण काय पिकअप करूचपर्यंत गायब भाऊ. भारतीची ऑर्डर पडलेली 50 रुपयाने, काका हलवायची इथनं नॅन्सीच्या इकडनं नाही का, ते लेकटाऊनच्या इथनं समजा, लेकटाऊन, हां लेकटाऊन बरोबर, लेकटाऊनच्या इथनं भारतीला 50 रुपये. ठीक आहे म्हणलं, काय 2-3 किलोमीटर, पण पिकअप करूच तोपर्यंत माणूस गायब. कारण ओलाला ऑर्डर टाकलेली, ॲक्सेप्ट करूचपर्यंत निघून गेली. 1-2च मिनिटांनी परत रॅपिडोला ऑर्डर पडली, रॅपिडोची ॲक्सेप्ट झाली माझ्याकडून, पण
1-2 मिनिटं पुढे जाऊस पण कॅन्सल केली. मला कळलं तो ओला बरोबर गेला. म्हणजे ठीक आहे, लोक अशीही करतात, ठीक आहे, काय हरकत नाही. अपेक्षापेक्षा आपली जास्त झालं. जी की आपली अपेक्षा होती 1600, जी की आपल्या डेली टार्गेट होतं, डेली टार्गेटपेक्षा जास्त झाले. त्याला सुखी समाधानी देवाचं थँक्यू मॅम. बाकी आजचा व्लॉग इथंच एंड करूया. भेटूया नवीन व्लॉग मध्ये. शुभरात्री. चल बाय.